मराठी पाठ्यपुस्तकातील कापणी कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. कापणी कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा परिचय पाहूयात. बहिणाबाई चौधरी या खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत कविता लिहितात. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी इत्यादी कृषी जीवनातील विविध प्रसंग, तसेच अक्षय तृतीया, पोळा, पाडवा, सण सोहळे, काही परिचित व्यक्ती असे त्यांच्या कवितांचे विषय आहेत. त्यांच्या कविता ह्या अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या आहेत. कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात. शेतकरी शेतात उगवलेले धान्य कापून कापणी करून खळ्यात नेतात. या कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी खानदेशी बोलीत केले आहे. मुलांनो, प्रथम आपण कविता ऐकूयात आणि त्यानंतर कवितेचा अर्थ समजून घेऊयात. आता लागे मार्गे सर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे, डाव्या डोयाची पापणी, पडे जमिनीले तढे, आली कापणी कापणी, तशी माझ्या डोयापुढे उभी दाण्याची मापणी, शेत पिवये धम्मक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवुनी, पीक पिवये पिवये, आली कापणी कापणी, हातामधी धरा इये, खाले ठेवा रे गोफणी, काप काप माझ्या इया, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोयाले झापणी, आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खये करा रे तय्यार, हाती घिसन चोपणी. कवितेचा भावार्थ समजून घेऊयात. आता लागे मार्गे सर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे, डाव्या डोयाची पापणी. लागे म्हणजे सुरू होत आहे. मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष हा एक मराठी महिना आहे. खालेवर हे म्हणजे खालीवर. डोयाची म्हणजे डोळ्याची. पापणी म्हणजे डोळ्यांच्या पापण्या. आता मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि शेतातले धान्य पिकलेले आहे. त्याची कापणी करण्याची वेळ आलेली आहे. डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होत आहे. हा सुगीचा शुभशकुन आहे असं कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणत आहे. पडे जमिनीले तढे, आली कापणी कापणी, तशी माझ्या डोयापुढे उभ्या दाण्याची मापणी. जमिनीले म्हणजे जमिनीला, तढे म्हणजे तडे, भेगा, डोयापुढे म्हणजे डोळ्यापुढे, दाण्याची म्हणजे कणसातल्या दाण्यांची, धान्याची, मापणी म्हणजे मोजणी. शेतातल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. कापणीचा मोसम जवळ आलेला आहे. माझ्या डोळ्यांपुढे पिकलेल्या दाण्यांच्या मोजणीचे स्वप्न तरळते आहे. दाणं मोजायला मला मिळणार आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत याचा कवयित्रीला आनंद होत आहे. शेत पिवये धम्मक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवुनी. पिवये म्हणजे पिवळे, पिवये धम्मक म्हणजे पिवळे धम्मक, गडद पिवळे असे. आपण इथे अर्थ पिकलेले असा घ्यायचा आहे. इये म्हणजे विळा, पाजवुनी म्हणजे धार लावून, पाजळून. शेतातले धान्य पिकून पिवळे धम्मक झाले आहे आणि कापणीची वेळ आलेली आहे. आता मनात हिम्मत बाळगा आणि धाटे कापण्यासाठी विळे पाजळून तयार ठेवा. विळ्यांना धार लावा, कारण आता कापणीची वेळ झालेली आहे. आपण सर्वजण तयारीत राहूयात, कापणी करूयात आणि भरपूर धान्य जमवूयात. पीक पिवये पिवये, आली कापणी कापणी, हातामधी धरा इये, खाली ठेवा रे गोफणी. पिवये पिवये म्हणजे पिवळे पिवळे. गोफणी म्हणजे पिकांची पाखरांपासून राखण करण्यासाठी दगड फेकण्याचं जे साधन असतं त्याला गोफणी किंवा गोफण असं म्हणतात. कवयित्री म्हणत आहेत, पिवळे पिवळे पीक शेतात डोलते आहे आणि आता कापणी आलेली आहे. आता गोफणी खाली ठेवा आणि हातामध्ये विळे धरा. पक्षी पीक खाऊ नये, आलेलं धान्य खाऊ नये म्हणून गोफण फिरवत असतात.
आणि आता ती गोफण फिरवण्याची थांबवा आणि हातात विळे घ्या आणि पटपट कापणी करायला लागा, असे इथे कवयित्री सांगत आहेत. काप काप माझ्या इया, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोयाले झापणी. इया म्हणजे विळा, थाप म्हणजे ढीग, रास, झापणी म्हणजे कष्ट करून दमल्यामुळे झोपेची पेंग येणे, त्याला झापणी असं म्हणतात. कवयित्री आपल्या विळ्याला म्हणत आहे, हे माझ्या विळ्या, आता धाटे कापून काढ, कापणीची वेळ झालेली आहे. कापलेल्या पिकांची म्हणजेच कणसांची रास रचता रचता कष्टामुळे डोळ्यांवर झापड आलेली आहे. मी एवढे कष्ट केलेले आहेत की आता मला कष्टामुळे पेंग येऊ लागला आहे. दमल्यामुळे माझे डोळे पिंगत आहेत. आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खये करारे तय्यार, हाती घिसन चोपणी. रगडणी म्हणजे रगडणे, तुडवणे. तय्यार म्हणजे सिद्ध व्हा, तयार व्हा. घिसन म्हणजे घेऊन. चोपणी म्हणजे खळ्यातली कणसे किंवा जमीन बडवण्यासाठी वापरायची जाड पसरट अशी लाकडाची फळी, त्याला चोपणी असं म्हणतात. कवयित्री म्हणत आहेत, आता कापणी करा आणि कापलेल्या पिकाची पुढे मळणी करावी लागेल. त्यासाठी खळे सुद्धा तयार करा. मळणीसाठी हातात चोपणी घ्या आणि आपण आता भरपूर धान्य जमवूयात. मुलांनो, इथे कवयित्रीने शेतकरी शेतात उगवलेले धान्य कापून खळ्यात नेतात आणि या कापणीच्या आनंदाचं वर्णन या दोन्ही गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने खानदेशी बोलीमध्ये केलेल्या आहेत.